हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे साबुदाण्याची खिचडी. तर मी इथं त्याच्यासाठी रात्रभर भिजून घेतलेला साबुदाणा घेतलेला आहे. त्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट आणि मीठ टाकून चांगलं व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. एक 7 ते 8 मिरच्यांची पेस्ट करून घेतलेली आहे इथं. आणि त्याच्यानंतर बारीक बटाट्याचे असे पातळ काप करून घेतलेले आहे, जे शेंगदाण्याच्या तेलामध्ये मी व्यवस्थित अगदी परतून घेतलेले आहेत. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये ॲड केलेली आहे मी मिरचीची पेस्ट टाकून पण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे, चांगलं फ्राय करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर जे आपण साबुदाण्याचं मिक्सचर तयार केलेलं आहे ते टाकून घ्यायचं आहे आणि चांगलं परतून घ्यायचं आहे. 5 मिनटं परतल्याच्यानंतर फ्लेम लो करून वरतून झाकण ठेवून चांगली वाफ काढून घ्यायची आहे याची. तुम्ही जर अशा प्रकारे साबुदाण्याची खिचडी बनवली तर एकदम छान लागते. आणि ह्या खिचडीचा म्हणजे काही खिचडीचा पोटदुखीचा वगैरे त्रास होतो, तसा ह्याचा अजिबात त्रास होत नाही. व्यवस्थित भाजून आपण घेतो त्याच्यामुळे. त्याचप्रमाणे इथं बघा मी व्यवस्थित अशी हलवून घेतलेली आहे खिचडी. आणि खिचडी चांगली परतल्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये 2 टेबलस्पून तूप ॲड केलेलं आहे. तुपाने एकदम आपली खिचडी अशी मऊसूद होऊन जाते, कडक होत नाही. आणि